सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागील आठवड्यात झालेल्या अभिरूप सराव चाचणी क्रमांक 2 या प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण आपण आजच्या तासिकेत या ठिकाणी घेणार आहोत। तर आपल्याला या ठिकाणी जे प्रश्न दिलेत 26 ते 30 साठी प्रश्न क्रमांक 26 ते 30 साठी आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेली की पुढील प्रश्नातील विसंगत पद ओळखा। आता विसंगत पद ओळखताना काय असतं की तीन जे तीन गोष्टी ज्या असतात म्हणजे तीन शब्द असतील किंवा तीन संख्या असतील तर त्या ठिकाणी काय असतं तिथं त्यांच्यात काहीतरी साम्य त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि एक शब्द किंवा एखादी संख्या ती काय असते त्या ठिकाणी वेगळी असते। मग आता आपल्याला इथं 26वा जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नात आपल्याला 4 शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत। ते 4 शब्द कोणते आपले पेंच, ताडोबा, काझीरंगा आणि राधानगरी। आता याच्यात जर आपण बघितलं तर पेंच, ताडोबा आणि काझीरंगा हे तिन्ही राष्ट्रीय अभयारण्य त्या ठिकाणी आहे आणि राधानगरी हे अभयारण्य नाही। काय सांगितलं, पेंच, काझीरंगा आणि ताडोबा हे तिन्ही काय आहेत राष्ट्रीय अभयारण्य। म्हणजे हा कशाचा गट आहे तर राष्ट्रीय अभयारण्यांचा गट त्या ठिकाणी आहे, बरोबर। मग इथं आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे राधानगरी हा काय हे झाला या ठिकाणी विसंगत शब्द। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला 27व्या प्रश्नात आपल्याला शब्द दिलेत दान, पान, मान आणि रान। आता इथं जर आपण बघितलं तर दान, पान आणि रान हे जे तिन्ही शब्द आहेत हे काय आहेत ते दान, ते पान, ते रान म्हणजे नपुंसकलिंगी त्या ठिकाणी दाखवतात आणि मानला काय वापरतो आपण ती मान म्हणजे काय झाली स्त्रीलिंगी। म्हणजे याचा अर्थ काय तर इथं काय हे जे 3 शब्द आहेत दान, पान आणि रान हे काय आहेत नपुंसकलिंगी शब्दांचा गट त्या ठिकाणी आहे आणि मान हा जो शब्द आहे ते काय दाखवतं स्त्रीलिंगी। म्हणजे इथं वेगळा किंवा विसंगत पद कोणतं येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3 मान, बरोबर। त्याच्यानंतर 28वा जो प्रश्न दिला आहे त्या 28व्या प्रश्नात आपल्याला संख्या दिलेल्या आहेत। संख्या दिल्यात आपल्याला 2, 4, 16 आणि 32। आता आपण जर बघितलं तर या 4ही संख्या कोणत्या आहेत समसंख्या, बरोबर। पण याच्यात दुसरा जर क्रायटेरिया आपण लावला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या तर त्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल 2 ही काय आहे मूळ संख्या, 2 काय आपली मूळ संख्या आणि ह्या ज्या उरलेल्या संख्या आहेत 4, 16 आणि 32 या तिन्ही कोणत्या संख्या आहेत संयुक्त संख्या। कोणत्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या। याचा अर्थ या ठिकाणी आपली विसंगत संख्या कोणती येणार आहे पर्याय क्रमांक 1, 2 कारण का तर 2 ही काय आहे मूळ संख्या आणि उरलेल्या ज्या 4 संख्या आहेत 4, 16 आणि 32 या उरलेल्या संख्या काय आहेत संयुक्त संख्या। म्हणजे उरलेल्या 3 संख्यांचा गट हा कशाचा आहे संयुक्त संख्यांचा गट आणि 2 ही मूळ संख्या म्हणून विसंगत पद येणार आहे आपलं 2। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 दिला आहे आपल्याला। या प्रश्न क्रमांक 29 मध्ये आपल्याला अल्फाबेट दिसतात। काय दिसतंय पहिल्या ठिकाणी काय दिलं आहे आपल्याला LV, दुसऱ्या ठिकाणी काय आहे VL, तिसऱ्या ठिकाणी आहे VC आणि चौथ्या ठिकाणी काय आहे KV। आता LV, VL आणि VC हे काय आहेत रोमन संख्यांचा गट आहे। ह्या तिन्ही काय आहेत रोमन संख्या। आता जर आपण बघितलं तर V कशासाठी वापरतो आपण रोमन संख्या चिन्हात 5 साठी, बरोबर। L वापरतो
50साठी आणि सी येतो आपला 100साठी. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या ज्या पहिल्या 3 संख्या जे दाखवतात त्या काय आहेत, आपल्या रोमन संख्यांचा गट. केवी हा कोणती रोमन संख्या त्या ठिकाणी दाखवत नाही. म्हणजे आपलं विसंगत पद कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 4 केवी. आता या घटकातला शेवटचा प्रश्न दिलाय 30वा. आता आपण जर बघितलं तर 30व्या प्रश्नात आपल्याला 4 आकृत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बरं, प्रत्येक आकृतीत काय आहे, सुरुवातीला वर्तुळाचे 2 भाग केलेले आहेत. 4 ठिकाणी 2 भाग आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर काय आहे, वरचा जो अर्धा भाग होता त्याचे परत 2 भाग केलेले आहेत. तिथं एक झेंडा दिलेला आहे आणि 2 समान चिन्ह त्या ठिकाणी दिलेत. म्हणजे पहिल्या ठिकाणी 2 वर्तुळे आहेत, दुसऱ्या ठिकाणी चौकोन आहेत, तिसऱ्या ठिकाणी गुणाकाराची फुले आणि चौथ्या ठिकाणी स्टार आहे. आता हे जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिसत आहेत. पण काय, प्रत्येक ठिकाणी बघा त्या वर्तुळाची जी दिशा आहे म्हणजे झेंड्याची दिशा आपल्याला बदललेली दिसते. म्हणजे ते कसं फिरतंय, त्या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतंय 90 अंशात. बरोबर, पहिल्या ठिकाणी आलं ते 90 अंशात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. मग आता इथं येताना हा झेंडा कुठं आला पाहिजे होता, त्याचं तोंड इकडं. बरोबर, डावी या बाजूला, पण ते आलेलं कुठं आहे, विरुद्ध बाजूला दाखवलेलं आहे. म्हणजे इथं विसंगत आकृती कोणती येणार आहे, आपली पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, आता 31व्या प्रश्नासाठी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, अक्षरमालेतील क्यूच्या डावीकडील 5वे अक्षर कोणत्या अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर आहे. मग आपण काय करू, अक्षरमाला लिहून घेऊ. ए बी सी डी ई एफ. एक मिनिट, थोडं लहान घेऊ. बघा काय दिले, ए बी सी डी ई एफ एच आय जे के एल एम एन ओ पी आणि आता क्यूपर्यंतच दिलं आहे म्हणून मी क्यूपर्यंतच या ठिकाणी लिहिली. आता काय म्हणतायत ते, अक्षरमालेतील क्यूच्या डावीकडील 5वे अक्षर. आता क्यूच्या डावीकडे 5वं अक्षर मोजू आपण. हा इथं क्यूपासून डावीकडे 5वं, 1 2 3 4 5. मग क्यूच्या डावीकडचं 5वं अक्षर कोणतं आलं, यल. पुढे काय म्हणतायत ते, तर क्यूच्या डावीकडील 5वे अक्षर कोणत्या अक्षराच्या उजवीकडील 7वं अक्षर आहे. म्हणजे काय की यल हा कोणाच्या उजवीकडे 7वा आहे. आता कोणाच्या उजवीकडे 7वा हे काढण्यासाठी काय, आपण जर यलच्या डावीकडचं 7वं अक्षर घेतलं तर ऑब्वियसली त्या अक्षराच्या उजवीकडे 7वं अक्षर कोणतं असणार आहे, यल. मग आपण यलपासून डावीकडे 7वं अक्षर मोजू. मग कोणतं येईल ते, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या ठिकाणी यलच्या डावीकडे 7वं अक्षर कोणतं आहे, ई. म्हणजे याचा अर्थ काय, ही या अक्षराच्या उजवीकडील 7वं अक्षर कोणतं येतं, मग यल. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. पहिले काय केलं आपण, क्यूच्या डावीकडचं 5वं अक्षर शोधलं, ते कोणतं आलं, यल. मग हा यल कोणत्या अक्षराच्या उजवीकडे 7वं आहे ते शोधलं. मग कोणाच्या उजवीकडे 7व्या नंबरला आहे तो, ईच्या. म्हणून आपलं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 3 ई. आता का पुढचा प्रश्न विचारला आहे आपल्याला, आकृतीत एकूण किती चौकोन आहेत. आता आपल्याला चौकोनांची संख्या जर काढायची असेल दिलेल्या आकृतीतली, तर आपण काय करतो, जे चौकोन आपल्याला दिलेत त्यांना आडवा आणि उभं नंबरिंग त्या ठिकाणी करतो. आता नंबर देऊन टाकू, 1 2 3 4. आडवे किती चौकोन दिलेत आपल्याला, 4, आणि उभे किती भाग केलेत, 1 आणि 2. पहिले काय करायचं, आडवे जे आपण नंबर दिलेत त्यांची बेरीज, 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10,
आणि उभी बेरीज किती येते 1 अधिक 2 3. त्याच्यानंतर काय करायचा या दोघांचा गुणाकार 10 गुणिले 3. 10 गुणिले 3 10 त्रिक किती होतात 30. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत मग 30. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला. हा प्रश्न नातेसंबंधांवर काय प्रश्न दिला आहे आपल्याला. मोबाईलमधील फोटो दाखवत शौर्य म्हणाला. शौर्य काय म्हणाला ही मुलगी माझ्या आत्याच्या भावाची कन्या आहे. काय म्हटलंय ही मुलगी माझ्या आत्याच्या भावाची कन्या आहे. आता तिच्या त्याच्या आत्याचा भाऊ म्हणजे कोण झालं एकतर त्याचे वडील किंवा त्याचे काका. त्याच्या आत्याचे भाऊ म्हणजे कोण होणार आहेत त्याचे वडील किंवा काय येतील त्याचे काका. बरोबर. मग पुढे काय म्हणतायत ते तर शौर्याचे त्या मुलीशी नाते कोणते. मग शौर्याचं त्या मुलीशी नातं काय येणार आहे त्याची सख्खी बहीण असेल किंवा एकतर काकांची मुलगी असेल. म्हणजे काय येणार आहे बहीण किंवा चुलत बहीण. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय 1 व 2. म्हणजे एकतर त्याची सख्खी बहीण असू शकते किंवा काय असेल त्याची चुलत बहीण असेल. बरोबर. आता बघा पुढचा प्रश्न क्रमांक 34 व 35साठी आपल्याला सूचना काय दिलेली आहे. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा. आता तंतोतंत जुळणारी आकृती निवडा. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पूर्णपणे आपल्या निरीक्षण क्षमतेवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. आता आपण जर बघितलं तर पहिल्या आकृतीत जो दिलं आहे तिथं भरीव गोल दिलेला आहे. आपल्याला आकृतीत काय दिलं आहे पोकळ म्हणून पहिली आकृती येणार नाही. दुसऱ्यात बघा दुसऱ्यात काय दिलं आहे ह्या ज्या रेषा आहेत मधल्या इथल्या या रेषा इथं इकडं झुकलेल्या दिल्या आहेत म्हणून दुसरी पण येणार नाही. तिसऱ्यात काय दिलं आहे रेषा खाली दिल्या आहेत आणि तो गोलवरती दिला आहे म्हणून तिसरी पण येणार नाही. मग तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आपली पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा 35वा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे असता 35व्या प्रश्नात कोणती आकृती तंतोतंत जुळते मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. कोणती जुळते पर्याय क्रमांक 2. आता बघा आपल्याला पुढचा प्रश्न जो दिलेला आहे हा आपण जे शेवटचे 2 घटक घेतले होते सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता. बरोबर. तर त्या घटकावर आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बघा प्रश्न काय आपला परीक्षा सुरू असताना तुमचा वाढदिवस आला तर. म्हणजे समजा तुमच्या शाळेत परीक्षा चालू आहे परीक्षेचा कालावधी आहे आणि त्या परीक्षेच्या कालावधीत तुमचा जर वाढदिवस आला तर त्यावेळेस तुम्ही काय करणार. पहिलं काय धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करेन. दुसरा पर्याय मित्रांना न सांगता वाढदिवस साजरा करेन. तिसरा आहे अभ्यासाकडे लक्ष देऊन साधेपणात शुभेच्छा घेईल. आणि चौथा पर्याय नव्या कपड्यांसाठी हट्ट करून बसेल. मग इथं योग्य उत्तर काय येणार आहे आपलं अभ्यासाकडे लक्ष देऊन साधेपणात शुभेच्छा घेईल. आता बघा पुढचा 37वा प्रश्न काय दिला आपल्याला. एका सांकेतिक भाषेत मामा हा शब्द ममी असा केळी हा शब्द कुळू असा लिहितात तर वारी हा शब्द कसा लिहावा. बघा काय दिलं आपल्याला मामा शब्द कसा लिहितात ममी. केळी शब्द कसा लिहितात कुळू. तर आपल्याला विचारलेलं काय वारी हा शब्द कसा लिहावा. आता या ठिकाणी बघा मामा हा जो शब्द आपल्याला दिला आहे त्यांनी मामाचं काय लिहिलं आहे ममी. म्हणजे जिथं काना होता माला काय होता मला काना होता इकडं सांकेतिक भाषेत लिहिताना मचा काना काढून टाकला आणि काय केलं हा मा होता तिथं काय दिली विलांटी. बरोबर. त्याच पद्धतीने मग आता इथं बघा वारी दिला आहे मग वला काना आहे मग आपला काना काय होणार आहे निघून जाणार आहे. म्हणजे वाच्या जागेवर काय येईल मग व येईल. पुढे बघा केळीचं करताना
क वर काय होती, एक मात्रा होती, त्याच्याऐवजी काय लिहिलं त्यांनी, दुसरा उकार. आणि या ळला विलांटी होती, त्याच्याऐवजी काय लिहिला, पहिला उकार. मग इथं रला काय दिली आपण, दुसरी विलांटी. मग त्याच्याऐवजी सांकेतिक भाषेत लिहिताना रला काय येणार आहे, पहिला उकार. म्हणजे शब्द काय येईल आपला, वारीचा सांकेतिक भाषेत वरू. काय शब्द येईल, वरू. म्हणजे उत्तर काय झालं आपलं, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा पुढचा जो 38वा प्रश्न दिलाय. प्रश्न सूचना काय आपल्याला, क्रमसंबंधानुसार चुकीचे पद निवडा. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी 5 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. 7.2, 9, 10.8, 12.4 आणि 14.4. आता आपण इथं काय करू, क्रमागत 2 संख्यांमधला फरक घेऊ. क्रमागत 2 संख्या कोणत्या आहेत, 9 आणि 7.2. यांच्यातला फरक जर घेतला आपण तर 10मधून 2 गेले 8, हातच्याला 1. 9मधून 8 गेले 1, फरक किती आला, 1.8. मग 9मध्ये 1.8 मिळवले, 9 अधिक 1 10, किती आलं, 10.8. मग आपण काय करू, 10.8मध्ये म्हणजे 2 क्रमागत संख्यांमधला फरक किती येतो, इथं 1.8. मग आता काय करू आपण, 10.8मध्ये 1.8 मिळवू, किती येतं उत्तर ते बघू. 8 अधिक 8 16, 16शी 6, हातच्याला 1. 0 अधिक 1 1, 1 अधिक 1 2, 1शी 1, 12.6. म्हणजे इथं काय आलं पाहिजे होतं, 12.6, पण काय दिलं आहे आपल्याला, 12.4. म्हणजे या ठिकाणी विसंगत पद कोणतं येणार आहे, 12.4. पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला 39 आणि 40साठी. सूचना काय दिली आपल्याला, डावीकडील आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते निवडा. आता आपण जर बघितलं तर आपल्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या परीक्षा झाल्या त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आपल्याला या घटकावर प्रश्न त्या ठिकाणी असतात. आरशातील प्रतिमा, जलप्रतिमा आणि तंतोतंत आकृती निवडा. आता हे प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत देण्यामागे हेतू काय आहे की ह्या प्रश्नांमध्ये प्रश्न सोपे असून सुद्धा मुलं त्या ठिकाणी गल्लत करतात, म्हणजे हातचे मार्क त्या ठिकाणी आपले जाऊ नये याच्यासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत या प्रश्नांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता आपण जर बघितलं आरशातील प्रतिमा शोधताना आपण काय करतो, डावीकडील बाजू कुठं दिसते आपल्याला, उजवीकडे, बरोबर. मग आता या ठिकाणी दिलेली जी आकृती आपल्याला याच्यात दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कोणती येते, पर्याय क्रमांक 3. पुढे अजून एक प्रश्न दिला आपल्याला 40वा आपण, त्याच्यात पण आपल्याला आरशातील प्रतिमाच त्या ठिकाणी शोधायची. दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कोणती दिसेल, मग पर्याय क्रमांक 4. पुढे बघा 41 ते 45साठी आपल्याला सूचना दिलेली आहे. क्रमसंबंध आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध लक्षात घेऊन अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाशी असणारे पद निवडा. आता बघा आपल्याला प्रश्न दिला आहे हिवताप डास. म्हणजे हिवताप हा कशामुळे होतो, डासामार्फत होतो, बरोबर. मग कॉलरा कशामुळे होतो आपल्याला, पाण्यामुळे. कशामुळे होतो, पाण्यामुळे. म्हणजे इथं काय बघायचं आपल्याला की कोणत्या आजाराचा प्रसार हा कशामार्फत होतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं होतं. पुढचा 42वा प्रश्न दिला आहे मायनी रोहित, नानज, माळढोक. आता हे काय आहेत, अभयारण्य आहेत. काय आहेत, अभयारण्य. मग त्या अभयारण्यांमध्ये कोणते पक्षी त्या ठिकाणी आढळून येतात ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता मायनी पक्षी अभयारण्य जे तिथं कोणता पक्षी आढळून येतो, रोहित. मग नानज अभयारण्यात कोणता पक्षी आढळतो, माळढोक. कोणता पक्षी आढळतो, माळढोक. मायनी हे कुठं आहे, आपल्या सातारा जिल्ह्यातच त्या ठिकाणी आहे. पुढे बघा 333ला दिलं आहे आपल्याला 3 आणि विचारलेलं काय 5533ला कोणती संख्या त्या ठिकाणी येईल. मग इथं काय करायचं, अंकांची बेरीज.
आता 333 या संख्येत अंक कोणते आहेत? 3. त्या तिघांची बेरीज करतो. 3 अधिक 3 अधिक 3. 3 अधिक 3 6. 6 अधिक 3 9. या नावाचं काय घेतो? वर्गमूळ. 9चं वर्गमूळ घेतलं तर किती आलं उत्तर? 3. म्हणजे इथं 333 आणि 3 याच्यात संबंध काय आहे? तर पहिल्या संख्येतील अंकांची काय केली? बेरीज. आणि त्या बेरजेचं काय घेतलं? वर्गमूळ. मग आता बघा इथं पुढची संख्या काय दिली आपल्याला? 5533. मग या 5533 या संख्येमध्ये जे अंक आहेत, कोणते अंक आहेत? 5 आणि 3. त्यांची काय करायची? बेरीज. आता बेरीज करू. 5 अधिक 5 अधिक 3 अधिक 3. 5 अधिक 5 10. 10 अधिक 3 13. 13 अधिक 3 16. 16चं काय घ्यायचं? वर्गमूळ. वर्गमुळात 16 बरोबर किती येतं उत्तर? 4. म्हणजे या ठिकाणी 5533चा क्रमसंबंध कोणाशी येणार आहे? मग 4शी. कोणाशी येणार आहे? 4शी. पुढचा प्रश्न बघा. पुढचा 44वा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्याच्यात काय दिलं आहे? 536. 536चा संबंध कोणाशी दिला आहे? 408शी. मग आता 536 आणि 408 या दोघांमध्ये काय संबंध आहे? तर आपण 536मधून 128 वजा केले तर काय मिळतो आपल्याला? 408 काय? 536 वजा 128 केलं तर काय येतं उत्तर? 16मधून 8 गेले 8. हातच्याला 1. 3मधून 3 गेले 0. आणि 5मधून 1 गेला 4. म्हणजे आपण 536मधून 128 वजा केले तर काय मिळालं आपल्याला? 408. म्हणजे पहिल्या संख्येतून किती वजा केले आपण? 128. मग तसंच 914चा क्रमसंबंध कोणाशी? याच्यासाठी काय करायचं? मग 914मधून 128 काय करायचे? वजा. 914 वजा 128. आता बघा 14मधून 8 गेले 6. हातच्याला 1. 11मधून 3 गेले 8. हातच्याला 1. 9मधून 2 गेले 7. काय आलं उत्तर? मग 786. म्हणजे 914चा क्रमसंबंध कोणाशी येणार आहे? मग 786शी. पुढे बघा आपल्याला 45वा जो प्रश्न दिलेला आहे या 45व्या प्रश्नात आकृती दे. पहिल्या ठिकाणी काय दिलं आहे? त्रिकोण. आणि दुसऱ्या ठिकाणी पण काय आहे? त्रिकोण. आता इथं बघा या पहिल्या त्रिकोणात बाण कुठं आहेत? बाहेरच्या बाजूला. तिन्ही बाणांची दिशा कुठं आहे? बाहेरच्या बाजूला. आणि दुसऱ्या त्रिकोणात कुठे आहेत ते? दिशा कुठे आहे बाणांची? मधल्या बाजूला. मग आपल्याला पुढे चौकोन दिला आहे. बरं चौकोनात काय आहे? तिन्ही बाण कुठे आहेत? मधल्या दिशेला. म्हणजे आता 4 बाण दिलेत. 4ही बाणांचं टोक कुठं आहे? मधल्या बाजूला. तर येताना आता क्रमसंबंधामध्ये येताना त्यांचं टोक कुठं येईल? बाहेरच्या बाजूला. मग 4ही बाणांचं टोक बाहेरच्या बाजूला दाखवणारी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी? पर्याय क्रमांक 3. आता पुढे बघा 46वा प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे त्याच्यात काय दिले? आपल्याला शब्द दिले. म, स, री, जू आणि त या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दात काय सांगितलं? या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दात. मग सगळ्यात पहिले काय करायचं? या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आपण तयार करायचा. आणि अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर त्या शब्दात जोडाक्षर सुरुवातीपासून कितवं येते आपल्याला विचारलेलं आहे. मग इथं शब्द कोणता तयार होतो? सक्त मजुरी. कोणता शब्द तयार होतो? सक्त मजुरी. बरोबर. मग आता जोडाक्षर कितव्या स्थानी आहे ते विचारलंय. मग जोडाक्षर सुरुवातीपासून कितवं आहे? अर्ध्या कला तो जोडलाय. हे काय झालं? आपलं जोडाक्षर. मग सुरुवातीपासून कितव्या क्रमांकाला आहे ते? दुसऱ्या. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? मग पर्याय क्रमांक 1. आता बघा पुढे आपल्याला 47वा प्रश्न दिलाय.
हा पण आपला सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न त्या ठिकाणी आहे. काय दिला आहे प्रश्न? रस्त्यावरून चालताना धोंडेबा खाल्लेल्या केळीच्या साली रस्त्यावर टाकत आहे. आता समजा तुमच्या पुढे धोंडेबा नावाचा एक व्यक्ती चालतोय आणि तो काय करतोय? चालताना ज्या केळी खातोय त्या खाल्लेल्या केळींचे सालकूट टाकतोय तो रस्त्यावर. मग अशा वेळेस तुम्ही काय कृती करणार ते आपल्याला या ठिकाणी विचारलंय. पहिला पर्याय काय दिला आहे? त्यास रागावेन. दुसरा आहे त्याच्या कृतीकडे दुर्लक्ष करेन. तिसरं दिलं आहे आपल्याला त्याने टाकलेल्या साली उचलून कचरा कुंडीत टाकेन. आणि चौथं दिलं आहे त्याची तक्रार इतरांकडे करेन. तर इथं योग्य उत्तर काय आपलं? त्याने टाकलेल्या साली उचलून कचरा कुंडीत टाकेन. पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न बघा 48 ते 50साठी आपल्याला काय दिलेलं आहे? सांकेतिक भाषेत अक्षर व स्वरचिन्ह यांच्यासाठी अंक या ठिकाणी वापरलेत आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. आता या ठिकाणी काय असतं? अक्षर आणि अंक यांचा क्रम आपल्याला दिलेला आहे तसाच असेल असं नसतं. म्हणजे या ठिकाणी अक्षर आणि अंकांचा क्रम हा बदलूसुद्धा शकतो. आता बघा आपण काय करू? कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक त्या ठिकाणी वापरलेला आहे ते आपण या ठिकाणी काढू. बरोबर. आता बघा किमान शब्द दिला आहे त्याच्यासाठी काय दिला आहे? संकेतांक त्यांनी 5 4 3 1 9. दुसरा शब्द दिला आहे मोदक. मोदकसाठी काय आहे? 9 6 7 4. आणि चौथा दिला आहे शब्द वादक. काय दिलेला आहे? वादक. बरोबर. त्याच्यासाठी संकेतांक दिलेला आहे आपल्याला 0 1 7 9. मग आता इथं बघा तिन्ही ठिकाणी काय सारखा आहे आपला? क. बरोबर. मग क साठी आता तिन्ही ठिकाणी सारखा असणारा अंक कोणता दिसतोय आपल्याला? पहिल्या ठिकाणी काय? 9. दुसऱ्या ठिकाणी पण 9 आहे आणि तिसऱ्या ठिकाणी पण 9 आहे. म्हणजे क साठी काय झाला? 9. बरोबर. त्याच्यानंतर बघा पहिल्या आणि दुसऱ्यात काय दिलं आहे आपल्याला? म. काय दिलं आहे? म. आता बघा पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कोणता अंक सारखा दिसतोय? मग नंतर 4. म्हणजे आपलं म साठी काय झाला? मग 4. काय आला? 4. त्याच्यानंतर बघा आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय सारखं आहे? द. मग द सारखा आहे आणि इथं कोणता अंक सारखा आहे? 7. मग द साठी काय झाला आपला? 7. बरोबर. आता बघा पहिल्या ठिकाणी क साठी काय आहे? 9. म साठी 4. बरोबर. आता बघा इथं काना दिलेला आहे मला आणि इथं पण काय आहे? काना आणि मात्रा. वला पण काय आहे? काना. मग आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कोणता अंक सारखा दिसतोय? 1. कोणता अंक सारखा दिसतोय? 1. म्हणजे कान्यासाठी काय वापरला आहे मग आपण? 1. कानासाठी काय वापरलं आहे? 1. बरोबर. आता बघा मग उरलं काय? विलांटी. बरोबर. मग विलांटी कुठं दिसते का? नाही. बरोबर. मग आपण काय करू? आता न पण कुठं दिसत नाही. बरोबर. मग या ठिकाणी आता इथं कोण गेलं किमानमध्ये? बघा क साठी 9, कान्यासाठी 1, म साठी 4 गेला. उरलं काय? 5 आणि 3. बरोबर. मग आपलं विलांटीसाठी येतो 5. विलांटीसाठी काय येईल? 5. आणि न साठी काय झाला? 3. बरोबर. त्याच्यानंतर बघा मात्रा दिलाय याच्यात 9 झाला. नंतर 9 झाला. द साठी 7 आहे. म साठी
4 आहे, म्हणजे याचा अर्थ वेला आपलं मात्रेसाठी काय झाला मग 6. मात्रा जी दाखवली आपण तिच्यासाठी काय झाला 6, बरोबर. आणि व साठी काय मग 0. व साठी काय दिलं आहे आपल्याला 0. आपण या ठिकाणी काय केलं, कोणत्या अक्षरासाठी त्या ठिकाणी कोणता अंक वापरलेला आहे ते आपण पहिले या ठिकाणी फाइंड आउट केलं, बरोबर. त्याच्यानंतर तिथं विलांटी काना मात्रा जे दिलेलं आहे त्याच्यासाठी कोणते अंक आहेत ते सगळं आपण या ठिकाणी फाइंड आउट केलं सुरुवातीला. आता बघा प्रश्न काय विचारला आहे आपला, टी म्हणजे काना या स्वरचिन्हासाठी कोणता अंक वापरला आहे. मग आपण कान्यासाठी कोणता अंक वापरला होता इथं 1. कोणता वापरला आहे 1, बरोबर. म्हणजे याचा अर्थ कान्यासाठी काय वापरला होता आपण 1, म्हणजे काय येणार आहे इथं आपलं उत्तर 3, पर्याय क्रमांक 3. आता बघा पुढचा आपल्याला प्रश्न काय दिला आहे 49वा, विमान हा शब्द या भाषेत कसा लिहिला जाईल, बरोबर. आता बघा विमान व साठी काय वापरतोय आपण 0. आता एकेका शब्दासाठी कोणता अक्षर आहे ते लिहून घेऊ. व साठी काय आहे 0. आता विमान म्हणजे वला काय आहे विलांटी, या विलांटीसाठी काय आपला 5, बरोबर. त्याच्यानंतर म, बरोबर. आता म साठी काय आपला किती होता, म साठी 4, काय होता म साठी 4. त्याच्यानंतर काना, कानासाठी आत्ताच आपण बघितलं कानासाठी काय वापरला आहे आपण 1 आणि न साठी काय आहे 3, बरोबर. मग आता इथं असा संकेतांक शोधायचा की ज्याच्यात 0, 5, 4, 1, 3 हे अंक त्या ठिकाणी असले पाहिजेत. त्या अंकांचा क्रम इकडं तिकडं असला तरी चालेल, फक्त काय ते सर्व अंक त्या ठिकाणी असले पाहिजेत. मग 0, 5, 4, 1 आणि 3 हे सर्व अंक कुठून दिसून येतात आपल्याला, पर्याय क्रमांक 2 म्हणजे याचा अर्थ विमान या शब्दासाठी संकेत काय येणार आहे आपल्याला 5, 4, 0, 1, 3, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला काय दिलं आहे 413 हा सांकेतिक भाषेतील कोणता शब्द आहे. म्हणजे 4, 1, 3 हे अंक वापरून आपल्याला कोणता शब्द त्या ठिकाणी लिहिता येईल. आता बघा 4 म्हणजे काय आपला म, बरोबर. 1 म्हणजे काय काना, मला काय देतो काना, आणि न म्हणजे 3 म्हणजे कोणता शब्द तयार झाला मान, कोणता शब्द तयार झाला मान. आता बघा पुढचा 51 नंबरचा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्याच्यात काय विचारलं आहे आपल्याला, दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती. काय विचारलं आहे, किती त्रिकोण तयार होतात ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता किती त्रिकोण तयार होतील आपण मोजू, 1, 2, 3. आता आपण काय करतो, जर पाया 1 असला तर आपण त्यांची बेरीज करतो, पण इथं तसं करायचं काम नाही. हे किती झाले 1, 2, 3 आणि हा बघा इथून इथंपर्यंत हा एक त्रिकोण तयार झाला आहे. म्हणजे किती त्रिकोण तयार होतात इथं 4. या ठिकाणी काय केलं आपण प्रत्यक्ष त्रिकोणांची संख्या मोजली, आणि ज्या वेळेस आपला पाया 1 असतो म्हणजे असा असेल, समजा हा बेस 1 आहे आणि त्याचे एक असे भाग केलेले असतील तर अशा वेळेस काय करतो आपण किती भाग केलेत त्याला नंबर देतो आणि त्यांची काय करतो बेरीज. अशा ठिकाणी किती त्रिकोण तयार होतात 6. पण इथं आपला पाया 1 आहे का नाही, मग पाया 1 नसल्यामुळे आपण काय केलं इथं प्रत्यक्ष किती त्रिकोण तयार झालेले त्यांची संख्या या ठिकाणी आपण मोजली. आता पुढचा जो प्रश्न आपल्याला दिलेला 52 नंबरचा तो प्रश्न काय दिला आहे, बबन बॅट बॉल घेऊन बोलबाला करीत बेधडक मैदानात
गेला. या वाक्यात बच्या बाराखडीतील किती अक्षरे आली आहेत? म्हणजे काय ज्याच्यात ब आहे. मग कोणते आहेत? 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि 6. किती आहेत मग? 6. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. म्हणजे बच्या बाराखडीतले किती अक्षर आले तिथं? 6. पुढे बघा, आकृतीत लघुकोनांची संख्या काटकोनापेक्षा कमी आहे, जास्त आहे का सारखी आहे, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. बरोबर. आता हे जे बाहेर दिसत आहेत हे सर्व कोणकोणते आहेत? लघुकोन आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले लघुकोन? 8. आता आपण काय करू? काटकोन मोजू. आता काटकोन जर मोजले, हा 1 2 3 4 हे झाले. त्याच्यानंतर बघा, हे 4 मोजल्यानंतर, बरोबर, इथं किती भाग झालेत बघा. सगळे भाग काय आहेत? काटकोन. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे काटकोन पण किती आहेत इथं? 8. किती आहेत काटकोन? 8. म्हणजे लघुकोन आणि काटकोन यांची संख्या कशी आहे? सारखी. याचा अर्थ ती संख्या कमी अथवा जास्त नाही. बघा, पुढचा 54 नंबरचा प्रश्न दिला आहे आपल्याला. 5 जानेवारी 2026 रोजी सोमवार असल्यास सन 2027ची सुरुवात कोणत्या वाराने होते? आता आपल्याला माहिती आहे, जर आपण 1 वर्ष पुढे गेलो तर वार काय होतो? 1ने पुढे जातो. म्हणजे याचा अर्थ 5 जानेवारी 2026ला सोमवार होता, तर 5 जानेवारी 2027ला काय येणार आहे? मंगळवार. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे की सन 2027ची सुरुवात कोणत्या वाराने होते? म्हणजे काय, 1 तारखेला कोणता वार होता? आता 5ला मंगळवार आहे, तर 4ला काय असेल? सोमवार. 3ला रविवार, 4ला शनिवार आणि 1ला काय असेल? शुक्रवार. म्हणजे याचा अर्थ सन 2027ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? मग शुक्रवारने. कोणत्या वाराने होईल? शुक्रवारने. आता बघा, पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला की डावीकडील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून निवडा. आपल्याला काय करायचं आहे की पाण्यातलं प्रतिबिंब शोधायचं. आता पाण्यात कशी होते आकृती? उलट होते. मग 75ची प्रतिमा कोणती येईल? पर्याय क्रमांक 2. बरोबर. इथं काही डावी बाजू उजवीकडे जात नाही किंवा उजवी बाजू डावीकडे येत नाही, फक्त काय होतं? उलट. आता पुढे पण काय करायचं आपल्याला? इथं पण आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न आकृतीची पाण्यातील प्रतिमा शोधायची. मग कोणती लिहितं? पर्याय क्रमांक 4. हा त्रिकोण वरती येतो, कुठं येईल? खाली. बरोबर. मग काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला पुढे जे प्रश्न दिले 57 ते 60, या 57 ते 60साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद निवडा. आता 57 नंबरचा प्रश्न दिला आपल्याला. 5 7 11 13 17. मग पुढे संख्या कोणतील ते आपल्याला विचारले. आता आपण जर बघितलं तर 5 7 11 13 17 या काय 5 पासून क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. मग 17 नंतर पुढची मूळ संख्या कोणती येते? 19. म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 19. काय आहेत या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या? पुढे बघा, पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला 58 नंबरचा. 3 4 7 11 18 आणि 18 नंतर काय आहे? प्रश्नचिन्ह. बरोबर. आता इथं जर आपण बघितलं
तर त्या संख्येमध्ये म्हणजे जी संख्या आपल्याला दिली तिच्यात मागची संख्या मिळवली तर पुढची मिळते. म्हणजे काय, 4 अधिक 3 बरोबर 7. आता 7 आहे, 7च्या मागची संख्या काय आहे 4. मग 7 अधिक 4 11. आता आला 11. 11च्या मागची संख्या काय आपली 7. मग 11 अधिक 7 18. मग तसं 18च्या पुढे काय येईल 18 आणि 18च्या मागची संख्या कोणती आहे 11. 18 अधिक 11 किती 29. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे 29. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिला आपल्याला 59 नंबरचा. आता याच्यात काय दिलंय 3 त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत आणि त्या त्रिकोणामध्ये काय आहेत चिन्ह आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला चौथी आकृती कोणती ते विचारलेलं आहे. बरोबर. आता आपण जर बघितलं तर हा जो बाण आहे बघा, हा कोपऱ्यातला हा काय होतोय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे सरकतोय. बरोबर. तो कुठं आला सुरुवातीला या दिशेला. बरोबर, इथं आला. आता इथून कुठं गेला तो, सॉरी हां, एक मिनिट. आपण इकडचा बाण कन्सिडर करू. हा वरचा जो आहे हा बघा, हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने कुठं सरकतोय एक घर पुढे. बरोबर. आता इकडून तो कुठं आला दुसऱ्या आकृतीत या बाजूला, इथून आला इकडं. मग इथून कुठं जाईल तो वरती आणि जाताना त्याची दिशा कुठं असेल खाली. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर कोणतं येणार आहे दुसरं किंवा तिसऱ्यामध्ये. हे पहिला आणि चौथा पर्याय काय झाले कट. मग आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये नेमका कोणता पर्याय येईल आपण ते बघू. बरोबर. आता बघा इकडचा जो बाण आहे हा इकडचा बाण कुठं गेला, सॉरी हे दुसरं चिन्ह बघू. हे बघा हे इकडून कुठं आलं इकडं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या बाजूला आलं, इथून इकडं गेलं. बरोबर. मग इथून परत कुठं येईल ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने इकडच्या बाजूला, म्हणजे इथं आलं. बरोबर. आता हे दोन्ही ठिकाणी सारखंच दिलं आहे. मग आता राहिला हा तिसरा बाण. मग तिसरा बाण कसा जातोय इथून इकडं गेला. बरोबर, वरच्या बाजूने. इकडून कुठं आला तो इकडं खालच्या बाजूला. मग इकडून कुठं येईल इकडच्या बाजूला, म्हणजे कुठं येईल या दिशेला. म्हणजे आपलं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक 3. म्हणजे ते जे तिन्ही दिलेले आहेत आपल्याला दोन्ही बाण आणि हे एक चिन्ह, हे तिन्ही काय आहेत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे सरकत आहेत ते. बरोबर. मग त्यानुसार कोणती आकृती मिळते आपल्याला पर्याय क्रमांक 3. आता पुढे बघा 64वा प्रश्न जो दिला आहे त्याच्यात काय दिलं आहे आपल्याला MNPQ NMPQ MP MQ. आता आपण या तिन्ही ठिकाणी जर बघितलं तर MNP आणि Q हे आपल्याला दिलेले आहेत. मग चौथ्या इथं काय दिलं आहे आपल्याला P आणि N, म्हणजे तिथं काय नाही आहे N आणि Q. बरोबर. पण मग पहिले घेताना N आणि Q घ्यायचा का Q आणि N घ्यायचा. मग याच्यात कसं आहे आता बघा पहिल्या ठिकाणी आपण याला नंबर देऊ 1 2 3 4. बरोबर. दुसऱ्या इथं काय झालं 2 1 3 4. म्हणजे त्यांनी काय केलं फक्त पहिल्या आणि दुसऱ्या अक्षराची जागा बदलली, तिसऱ्या आणि चौथ्या अक्षराची जागा काय ठेवली ॲज इट इज. बरोबर. पुढे जाऊन काय केलं त्यांनी 2 3 1 4. म्हणजे पुढच्या वेळेस काय केलं त्यांनी 2 आणि 4 नंबरची जागा जशीच्या तशी ठेवली. आता जागा कोणाची बदलली 1 आणि 3 नंबरची. बरोबर. मग आता इथं जर आपण बघितलं तर इथं हा P किती 3 नंबरला आहे आणि M कुठं आहे आपला 1 नंबरला. बरोबर. म्हणजे त्यांनी
जागा कोणाची बदलली आहे? आता इथं दोघांची जागा बदलली आहे, बरोबर. 1 आणि 3ची बदलली, मग इथं काय येईल? n आणि इथं काय येईल? q. म्हणजे काय? या सगळ्यांची जागा या ठिकाणी काय केलं? मग क्रम कसा आला बघा. 1 2 3 4, पुढे आला 2 1 3 4. त्याच्यानंतर क्रम काय आला आपला? 2 3 1 4, बरोबर. मग पुढे क्रम काय येईल आपला याच्यानंतर? 2 3 4 1, बरोबर. पहिल्या वेळेस काय होतं? 1 2 3 4 सलग क्रम होता. दुसऱ्या वेळेस काय केलं त्यांनी? पहिल्या आणि दुसऱ्या अक्षराची जागा बदलली. तिसऱ्या आणि चौथ्या अक्षराची जागा जशीच्या तशी ठेवली. पुढच्या वेळेस काय केलं त्यांनी? या दोघांची जागा बदलली, म्हणजे 2 3 2 जसाच्या तसा ठेवला. या 3 अक्षरांची जागा बदलली, म्हणजे काय केलं? 3 1 4, हा आणि हा सारखा ठेवला. पहिलं आणि चौथं अक्षर जे ते ॲज इट इज ठेवलं. पहिल्या आणि तिसऱ्याची जागा बदलली. पहिल्या वेळेस कोणाची जागा बदलली का नाही? दुसऱ्या वेळेस काय केलं? पहिल्या आणि दुसऱ्याची जागा बदलली. दुसऱ्या वेळेस दुसऱ्या आणि तिसऱ्याची जागा बदलली. मग आता पुढच्या वेळेस काय होईल? तिसऱ्या आणि चौथ्याची जागा त्या ठिकाणी बदलली, म्हणून काय मिळालं आपल्याला? n p q m. आता पुढचा प्रश्न काय दिलाय बघा आपल्याला. तुषार प्रज्ञापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. तुषार काय आहे? प्रज्ञापेक्षा 2 वर्षांनी लहान, मात्र रुपेशपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. रुपेशचे आजचं वय 18 वर्षे असल्यास तिघांच्या वयांची बेरीज 4 वर्षांपूर्वी किती होती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा, रुपेशचं वय किती आहे? 18. रुपेशचं वय किती आहे? 18. आता तुषार काय? प्रज्ञापेक्षा 2 वर्षांनी लहान, मात्र रुपेशपेक्षा कसा आहे? तो 6 वर्षांनी मोठा. मग रुपेशचं वय जर 18 आहे तर तुषारचं वय किती झालं? त्याच्यापेक्षा 6 वर्ष जास्ती. मग 18 अधिक 6, रुपेशचं वय किती झालं? 24, बरोबर. आणि प्रज्ञा काय आहे? तुषार काय दिला आपल्याला? तुषार प्रज्ञापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. याचा अर्थ प्रज्ञा काय झाली? तुषारपेक्षा 2 वर्ष मोठी, म्हणून प्रज्ञाचं वय किती झालं? 24 अधिक 2 26, बरोबर. आता हे काय झालं? रुपेशचं आजचं वय 18, तुषारचं 24 आणि प्रज्ञाचं 26, हे काय झाले? त्यांचं आजचं वय. आपल्याला विचारलेलं काय? 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती, बरोबर. मग 4 वर्षापूर्वी रुपेशचं वय किती असेल? 18 मधून 4 गेले 14, तुषारचं असेल 20 आणि प्रज्ञाचं 22. मग यांची बेरीज करू. 4 अधिक 2 6, 2 अधिक 1 3, 3 अधिक 2 5. म्हणजे या तिघांच्या 4 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती झाली? मग 56 वर्ष. पुढचा प्रश्न दिलाय बघा. अमित सुरेशपेक्षा लठ्ठ आहे. अमित कसा आहे? हा अमित, बरोबर. हा सुरेशपेक्षा कसा आहे? लठ्ठ. रोहित काय? अमितपेक्षा सडपातळ. सुरेश नाही, कोणी इथं? सुमित. हा अमित कसा आहे? सुमितपेक्षा लठ्ठ. आता रोहित कसा आहे? अमितपेक्षा सडपातळ. म्हणजे एकतर काय, तो सुमितपेक्षा सडपातळ असेल किंवा सुमितसारखा असेल, पण अमितपेक्षा कसा आहे? तो सडपातळ, बरोबर. आणि रुपेशपेक्षा कसा आहे? धष्टपुष्ट, बरोबर. मग सर्वात लठ्ठ कोण? मग सर्वात लठ्ठ कोण झाला? अमित. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1.
आता पुढचा प्रश्नात जे आहे 63 आणि 64साठी काय दिले आपल्याला वेन आकृती. बरोबर. इथं त्रिकोण काय दाखवतो, मराठीचे पदवीधर. त्याच्यानंतर चौकोन दाखवतो गणिताचे पदवीधर आणि वर्तुळ काय दाखवतो, हिंदीचे पदवीधर. बरोबर. पहिला प्रश्न काय आपल्याला 63 नंबरचा, गणित विषयातील एकूण पदवीधरांची संख्या किती. मग गणित विषयात एकूण पदवीधर किती आहेत, 35 अधिक 15 अधिक 2 अधिक 27. 35 अधिक 15 50, 50 अधिक 2 52, 52 अधिक 27 किती आले, 7 अधिक 2 9, 5 अधिक 2 7. जे गणित विषयात एकूण किती पदवीधर आहेत, 79. आणि पुढचा प्रश्न काय, कोणत्या 2 विषयात पदवी संपादन केलेल्या युवकांची संख्या अधिक आहे. आता गणितात किती झाले, 79. हिंदीत किती आहेत, 19 अधिक 2 21, 21 अधिक 15 36. हिंदीचे पदवीधर किती झाले, 36. आणि सॉरी हिंदी नाही, कोणतं इथे वर्तुळ काय दाखवतं, मराठी. बरोबर. नाही सॉरी, वर्तुळात हिंदीचे किती झाले, 36. आता त्रिकोणात मराठीचे किती आहेत मोजू. 45 अधिक 35 ते किती झाले, 80 अधिक 2 82, मराठीचे 82. मग सर्वात जास्त संख्या कोणत्या विषयातल्या पदवीधरांची आहे, मराठी आणि गणित. या ठिकाणी आपण आजची तासिका आपली थांबवू. उरलेले प्रश्न आपण पुढच्या तासिकेला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.